स्पर्धा रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील सर्व क्रिकेट रसिकांसाठी प्रथमच आयोजित केली गेलेली मानाच्या आणि सन्मानाची प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। वंचित बहुजन आघाडी चषक 2024 हे शानदार पर्व स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय। चला घाई करा, दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतोय, जितवाई जीते। अर्थातच हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला आठवण होते इलू ठाकूर, लीलाधर ठाकूर, हरेश कावन, रोहित सारखा सर्व गुण संपन्न खेळाडू आणि त्यानंतर निलेश असेल प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक गुणवान खेळाडू या प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाला सुरुवात होईल। अर्थातच स्ट्राइक गोलंदाज जितवाई जीते टीमचा हरेश कावन। या खेळाडूची चर्चा चालू सीझन मध्ये राहिली आहे। उत्कृष्ट खेळ या खेळाडूकडून आपण पाहिला अनेक स्पर्धांमध्ये। तारणहार संकट मोचक म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातोय। पहिला चेंडू असेल समोरच्या दिशेला, बॅटची इनर एज, त्यानंतर इलू ठाकूरचा स्ट्रेट हिट। खेळाडू या ठिकाणी पहिला रनआउटच्या स्वरूपाने वैजनाथ पाटील इज बॅक टू द पॅव्हलियन। चेंडू न खेळता खरं तर गोल्डन डकचा शिकार झाला वैजनाथ पाटील। 1 रन्स कंप्लीट करायची होती। अगदी पहिल्या चेंडूवर खेळाडू धावबाद झालाय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील ऑन स्ट्राइकला असेल। शुभम पाटील बैठक फटका घ्यायचा होता, ऑन साइडला मोठा प्रहार करायचा होता, परंतु विकेटच्या पाठीमागे केतन म्हात्रेला आपण पाहतोय, ज्यार्थी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये दबदबा राहिलाय या नावाचा मी उल्लेख करतोय, वाकलनचा केतन म्हात्रे। काल देखील वाकलन टीम क्वालिफाय झाले, परंतु सर्वाधिक 2 व्हीलर बाइक्स जर कोणाच्या नावावर असतील 30 पेक्षा अधिक 33 2 व्हीलर बाइक्स ज्याच्या नावावर आहेत, वाकलनचा केतन म्हात्रे। राइट आर्म ऑफ द विकेट, हरेश गावणचा चेंडू लॉफ केलाय 38 सर्कलच्या बाहेर, चेंडू या ठिकाणी लँड झालाय। रन्स मिळतील एकूण 2 श्रीराम बलवली संघाला। धावसंख्या खरं तर या ठिकाणी ओपन केली गेले 2 या धावसंख्येने। रनआउटच्या स्वरूपाने अगदी पहिल्या चेंडूवर विकेट, मग डॉट बॉल, मग दुहेरी फटका आपण पाहिला। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। हात खोलावे लागतील, ज्यार्थी फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा मात्र उचलावा लागेल बलवली संघाला। डाव्या स्टिकच्या बाहेर घुटना टेकला होता, त्यानंतर लाऊड अपील विकेटच्या पाठीमागे काहीसा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु रन्स या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने एक स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या एकूण पाहायला मिळेल वाईटच्या मदतीने एकूण 3 धावा। टेम्परेचर हाय आहे, पहा मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर तापमान वाढलंय। विकेट अगदी पाटा विकेट आहे, ज्यार्थी पहिल्या दिवशी ज्या विकेटवर खेळ आपण पाहिला तीच विकेट आज देखील आपण पाहतोय। डान्सिंग ग्राउंड विकेट, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कनेक्शन नहीं है, रस मिलना नहीं है। ज्यार्थी म्हटलं जातं की बिंदी गेंद के ऊपर
किसी प्रकार का नंबर लिखा नहीं होता है, कोणत्या प्रकारची रन्स नाही आहे. हरेश गावंड आपलं व्हेरिएशन दाखवतोय, कौशल्य दाखवतोय. जितूबाई जिथे संघासाठी कित्येक वेळा हा खेळाडू धावून आलाय. हरेश गावंड समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट, इन्व्हिटेशन होतं ते कबूल केलं, ठोकलाय. हा पहिला षटकार या मॅच मधला. सहा धावेने धावसंख्या फ्लाय झाली, जाऊन पोहोचलं एकूण 9 या आकड्यावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. ज्यार्थी भूमी 11 फणस डोंगरी संघाला परास्त केलं बलवली टीमने. तदनंतर आपण पाहिलं भिंगारी टीमला पराभूत केलं. जितूबाई जिथे टीम ने इलाका किसी का भी हो लेकिन धमाका हमारी होगा. आणि खरं तर बलाढ्य संघांना पराभूत करून हे दोन्ही संघ आपण पाहतोय दुसऱ्या फेरीत दाखल झालेत. शेवटच्या चेंडूवर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या एकूण पाहायला मिळेल 1 षटक 11 धावा आणि 1 विकेट. 1चा आकडा निल्सन फिगर ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, निल्सन फिगर स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. उत्कृष्ट कॅमेरा ऑपरेटिंग आणि क्लिअरिटी ड्रीम्स क्रिकेट लाईव्हची जरूर आम्ही या ठिकाणी थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांना विनंती करतोय की लाईक करा, सबस्क्राइब करा. आणि आज गुड न्यूज आहे, 1 लाख पूर्ण झालेत. अर्थातच काल देखील पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर 9000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी पसंती दिली. काल स्पर्धेचा दुसरा दिवस तब्बल 10,500 प्रेक्षकांनी या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश म्हात्रे समोरच्या दिशेला क्रिकेटचं मादक सौंदर्य डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलाय. दुसऱ्या रनच्या शोधात सागर पाटील होता परंतु रन्स मिळेल 1. धावसंख्या एकूण पाहायला मिळेल 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावर सागर पाटील आणि शुभम पाटील. खास करून सागर पाटीलचा आपण विचार केला तर रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह. त्याच्या अनेक इनिंग्स मध्ये आम्ही रिव्हर्स फटके पाहिलेत. क्लास, कौशल्य, टेम्परामेंट आणि लगन आणि मेहनत परिपूर्ण खेळाडू सागर पाटील नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच आहे, फटका फसलाय परंतु सेफली लँडिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट, कमालीची रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. योग्य कॉलिंग होतं, रिस्पॉन्स देखील तितकाच चांगला मिळाला. रन्स मिळाल्या 2, धावसंख्या एकूण 14. पण जिते विभागातील हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ज्यार्थी जितूबाई जिते आम्ही एलू ठाकूरचं नेहमीच कौतुक करत असतो. हार्ड हिटर बॅट्समन, द वन मॅन आर्मी. नेहमीच एलू ठाकूरच्या तुम्ही इनिंग्स पाहिल्या असतील. आज नाईट स्पर्धा टेंबोडा पनवेल येथे जितूबाई जिते टीमची एंट्री आहे. दीपेक्षा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल. लॉंग चेस फंबल पाहायला मिळाला. रन्स मिळाल्या 2. काहीसा नाराज आहे केतन म्हात्रे. 2 या धावसंख्येने धावफलक पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर एकूण 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर या ठिकाणी 43 दर्शवतोय परंतु त्याहीपेक्षा अधिक जमा करायचा प्रयत्न असेल बलवली संघाचा. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर पाहायला मिळाला. तदनंतर पंच बंटी म्हात्रे जोहे यांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल. स्पेअर लेगला सर्वोत्कृष्ट पंच संतोषजी चौधरी सर शिरडोन यांना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आदरणीय प्रवीणजी आंध्रे सर यांचं देखील कार्य फार महत्त्वाचं राहिलंय या स्पर्धेसाठी.
लेफ्ट हिट या ठिकाणी अटेंड करायचा होता, बॅटची वरची कडा लागली. तदनंतर गली रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता यश म्हात्रे, चेंडूला फील्ड केलं, रन्स मिळाली. एक स्ट्राइक रूटेड. सागर पाटीलला मात्र आपण स्ट्राइकवर पाहणार आहोत. हात आता खोलावे लागतील. ज्यार्थी बलवली टीमची प्लेइंग 11 लिस्ट जर पाहिली तर विस्फोटक खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. रिवर्स 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 अटेंड केला. लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. ही दुधारी तलवार आहे. लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल मिळाली. धावसंख्या एकूण झाले 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकात रन्स आल्या होत्या अर्थातच 11. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकात एकूण रन्स आल्यात 8. एक लेग बाईज, एक वाईड, 2 सिंगल, 2 डबल्स, अशा 8 रन्स आल्यात. जुसी फुल टच, स्टँड अँड डिलिव्हर. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनला सलामी ठोकणारा हा षटकार. आमचे तिसरे पंच प्रवीण आंद्रे सर आणि ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह ची टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झाले. यायचं नाहीये कोणी आतमध्ये प्लीज. पाण्याची बॉटल आहे, जरूर पाणी खेळाडू घेऊन जा. 12वा खेळाडू गेला तरी चालेल, काही हरकत नाहीये. बॅट्स किंवा पाणी हवे असेल तर आपण बिंदास कधीही गेला तरी हरकत नाहीये. या ठिकाणी आम्ही पाहतोय फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी चेक केलं जाईल बीमर आहे की नाही. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केलं जाईल. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून रिप्लेस मध्ये या ठिकाणी पाहायला जातोय. क्वालिफाईड पंच प्रवीण आंद्रे, तदनंतर आमचे ऑपरेटर साहिल. या ठिकाणी 5चा 12th मॅन आपण जागेवर बसा. योग्य निर्णय या ठिकाणी दिला जाईल. कोणत्या प्रकारचा मेसेज आपण देऊ नका. काही काळ प्रतीक्षा करा. रोहित सागर, इट्स अ नो बॉल. या ठिकाणी पंचांचा निर्णय आला. वेट्स ऑफ फाईट बीमर कमरेच्या वर चेंडू या ठिकाणी होता. 6+1 7 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 26. फ्रीचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, स्लॉट मध्ये होता आणि त्याला डिपॉझिट केलंय. या ठिकाणी चौकारासाठी खणखणीत हा चौकार आलाय. एंड इज वेल असं मात्र म्हणावं लागेल. खरं तर दुसऱ्या षटकाची या ठिकाणी रुपेश म्हात्रेचं खरं तर दुसरं षटक आपण पाहत होतो. ज्यार्थी शेवटचा चेंडू बीमर पाहायला मिळाला, त्यावरती ठोकलेला षटकार, 7 धावा, फ्री हिटची संधी, मग चौकार. फलंदाज शुभम पाटीलच्या बॅट मधनं धावसंख्या एकूण आपण पाहतोय स्कोर कार्ड वर 30.
30 ला 1 एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पण आता प्रोजेक्टेड स्कोअरचा आपण विचार केला तर 60 दाखवतोय. करंट रन रेटचा विचार केला तर 15.00 प्रति षटक 15 धावांची सरासरी आपण पाहतोय. 30 धावा स्कोर कार्डवर. पहा धावांची गती आता रोखावी लागेल. ज्यार्थी पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19. चला टाइम अलर्ट केलाय रोहित. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रोहित म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म आउट ऑफ विकेट. या ठिकाणी समालोचन कक्षाच्या एंडकडून चेंडू फेकलाय. रन्स कोणत्या प्रकारची मिळणार नाहीये. डॉट बॉल. पण सागर पाटील आज खर तर त्या लईमध्ये त्या टच मध्ये पाहायला मिळाला नाहीये. 4 चेंडूमध्ये फक्त 1 रन्स त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु यामध्ये रडार मध्ये होता, त्याला फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या रीजन मध्ये ठोकलाय. सागर पाटीलचा ब्रँडेड षटकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म येत जात राहील, परंतु जो क्लास आहे तो शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवर चेंडू आदलला. लेग बाईजच्या स्वरूपाने निश्चितच या ठिकाणी 1 सिंगल रन्स मिळेल. पंच संतोषजी चौधरी सरांचा इशारा. धावसंख्या 37 पाहतोय. पण आता धावसंख्येने गती पकडले. ज्यार्थी दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एकूण 11 रन्स आल्या असं आपण म्हणूया. 6+1 मग 4 11 धावा. तदनंतर रोहित म्हात्रेचं षटक. पहिला चेंडू डॉट बॉल. तदनंतर आलेला षटकार. मग लेग बाईटची 1 सिंगल. 37 धावा. फटका फसलाय की काय? चेंडू हवेत आहे. रोहितने कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय. रन्स मिळाली 1 सिंगल. स्ट्राइक रोटेट या ठिकाणी जरूर होईल. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका. क्रिकेटचा खेळ सूत्र आहे, समीकरण आहे, गणित आहे. हे सर्वांना ठाऊक असणं गरजेचं आहे. ज्यार्थी श्रीलंकेने रोहित शर्माचा झेल सोडला होता आणि 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. फटका समोरच्या दिशेला. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केली फक्त 38 सर्कलच्या आतमध्ये. रन्स मिळाली 1 सिंगल. 5 चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावाच लागेल आणि खराब चेंडूंवर तुम्हाला प्रहार, आक्रमक फटके हे खेळावेच लागतील. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर काहीसा खाली आलाय. लॉफ्टेड हिट या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय नीटचं कनेक्शन नाहीये. विकेटच्या पाठीमागे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय. या षटकात फक्त 9 रन्स आल्या. पहा अगदी दुसऱ्या षटकामध्ये षटकार येऊन देखील फक्त 9 धावांचा षटक आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 39. 39 ला 1. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना श्री राम बलवली. पुढील लढत असेल टीम साई आणि त्यांच्या विरोधात टीम असेल अनिकेत 11 पेन कोलीवाडा. शेवटचं षटक अथर्व शेलार अंतिम षटकासाठी. बैठक फटका सागर पाटीलचा क्लास पाहायला मिळाला. फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल 1 सिंगल. इलू ठाकूर काहीसा संदेश देतोय की लाईन ऑफ स्टिकच्या बाहेर. पूर्वी
लाईन आणि लेंथ ही 3 स्टंपच्या मध्ये असायची. पूर्वी षटकार चौकार कमी पाहायला मिळायच्या 90च्या दशकामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर. परंतु आता मात्र 3 स्टंपच्या मध्ये तुम्ही चेंडू डिलिव्हर करू शकणार नाही आहात. लॉफ्टेड आहे, परंतु हरेश गावण त्या ठिकाणी असेल. उत्कृष्ट झेल पकडलाय. धक्का दुसरा शुभम पाटील तंबूच्या आश्रयाला. इमोशन कॅमेरा आणि एक एक्स्ट्रा स्क्रीन LED स्क्रीन या ठिकाणी समालोचन करणाऱ्या समालोचकांसाठी या ठिकाणी प्रोव्हाइड केली गेली. उत्कृष्ट ऑपरेटिंग त्यांची आणि कॅमेरा वर्क देखील तितकाच चांगला. आम्ही आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत परेश, तदनंतर ऋतिक यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो. क्या क्लॅरिटी आहे बॉस, जबरदस्त. बॅटची इनर एज बेल्स लेमन कट शिकार झालाय. उमेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. केला तर फक्त 47 दाखवतो. हे आम्ही तुम्हाला का सांगतो कारण की धावगती किती मंदावले. 41 41 धावा धाव फलकावर. इलू ठाकूरचं मॅच कडे किती लक्ष आहे. मैदानात तुमचं धावसंख्येवर लक्ष असणं गरजेचं आहे. धावांचा जर तुम्ही पाठलाग करताय मग किती चेंडूमध्ये किती हव्यात हे काउंटडाऊन हे इक्वेशन तुमच्या मनात असणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग चेस आहे. शर्यत शेवटी जिंकलाय चेंडूने. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. रस मिळतील 4 चौकार. चार धावेने धावसंख्या मात्र एकूण पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर 45. 45 रन्स ऑन द बोर्ड. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. उत्कृष्ट झेल पकडलाय. त्या ठिकाणी खेळाडू होता राजू म्हात्रेने पकडलाय झेल आणि दिलीप पाटीलचा संपलाय खेळ. या स्पर्धेचं टायटल संगीत तुम्ही ऐकलात. वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ची ही स्पर्धा ना भूतो ना भविष्य असं आयोजन ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये या ऐतिहासिक आयोजन आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा. खरं तर ओव्हर हॅट्रिक 3 सफलता मिळाल्यात या स्टार गोलंदाजाला. डेट ओव्हर स्पेशालिस्ट अथर्व शेलार. चांगला चेंडू होता. प्रतिम चेंडू पाहायला मिळाला. षटक मात्र संपलाय 4. निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर श्री राम बलवली संघाच्या एकूण 45 धावा. येणारे षटक बाकी असतील 4 आणि या 4 षटकामध्ये 46 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट केलंय जितूबाई जिते संघाच्या विरोधात टीम श्रीराम बलवली संघाने. नेक्स्ट मॅच टीम साई आणि त्यांच्या विरोधात